पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांना शहीद दर्जा द्या, श्रद्धांजली कार्यक्रमाने मागणी. पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघ सोलापूर या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले. यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांना शहीद दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणी यावेळी आयोजकांनी केली. चार पुतळाजवळ केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघ सोलापूर येथे विष्णू कारंपुरी महाराज, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, विनोद भोसले, माजी सैनिकांनी पुष्पचक्र वाहून दीप प्रज्वलित करून सामुदायिकरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वरील मागणीसह इतर मागण्यांचाही समावेश होता. निमलष्करी जवानांच्या प्रलंबित मागण्या खालीलप्रमाणे आहेत. गृह मंत्रालय भारत सरकार यांचे शासन निर्णय क्रमांक 27/011/100/2013 दिनांक 23/11/2012 प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात निमलष्करी जवानांना सुविधा देण्यात यावी. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2016 प्र क 59 9/20 दिनांक 9/9/2020 नुसार सैन्य दलातील जवानाप्रमाणेच निमलष्करी दलातील जवानांच्या महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी स्तरावर राज्य शासनाने घरपट्टी मध्ये सवलत देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निमलष्करी दलातील जवानांसाठी CGHS अंतर्गत मेडिकलची सुविधा पुरवण्यात यावी. भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानाप्रमाणे निमलष्करी दलातील जवानांना प्राधान्यप्रमाणे शासकीय व अशासकीय विभागात नोकरीत आरक्षण देऊन पुनर्वसन करण्यात यावे. निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती परदेशात शिकण्यासाठी व इतर राज्यात प्रशिक्षणासाठी, सेवापूर्व प्रशिक्षणासाठी व तत्सम संस्थांमध्ये तसेच PCTC नाशिक येथील संस्थेमध्ये स्पर्धात्मक परीक्षेस आर्थिक सवलत देण्यात यावी. निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती परदेशात शिकण्यासाठी व इतर राज्यात प्रशिक्षणासाठी, सेवापूर्व प्रशिक्षणासाठी HAD, MA, OTA व तत्सम संस्थांमध्ये तसेच PCTC नाशिक येथील संस्थेमध्ये स्पर्धात्मक परीक्षेस आर्थिक सवलत देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात सैनिक कल्याण कार्यालयाप्रमाणे निमलष्करी कल्याण कार्यालयाची स्थापना करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघासाठी शासनाने सरकारी भूभाग अलर्ट करण्यात यावा, जेथे संघाची कार्यालय स्थापन करण्यात येईल. भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानांप्रमाणे निमलष्करी दलातील जवानांना पोलीस भरतीमध्ये कोठा देण्यात यावा. भारतीय सैन्य दलाप्रमाणे 1 रँक 1 पेन्शन लागू करण्यात यावी. सन 2004 नंतर भरती झालेल्या जवानांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. वरील मागणीसह इतर मागण्यांचा समावेश होता. यावेळी प्रीतम यावलकर साहेब, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक सोलापूर, सिद्धाराम चाकोत, GK देशमुख, नाना काळे, नानासाहेब काळे, सूर्यकांत पाटील, विनोद भोसले, संघटनेचे अध्यक्ष श्री संगमा बिराजदार, उपाध्यक्ष मारुती सुरवसे, दत्तात्रय येलपल्ले, शिवाजी भटकर, ब्रह्मानंद देसाई, वीरपत्नी पार्वती कट्टीमनी, रेखा नाव्ही, रत्नाबाई चादोडे, देवकी आडपद, सौ स्वरांजली कांबळे व आजी माजी जवानांनी उपस्थित होते. विठ्ठल कस्तुरे, सोलापूर महानगरपालिका अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. अमर रहे, जय जवान अमर रहे. सदा जय भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे
जो पुलवामा में जो 40 लोग जवान शहीद हुए, अल्लाह के अंदर उनके श्रद्धांजलि अर्पण करने के लिए हम सभी लोग आए हुए हैं। जो मिलिट्री के अंदर जो लोग लड़ने के बाद उनकी जब शहीद का दर्जा मिलता है, उसी के बराबर ही जो भी लोग जो देश के लिए लड़ते हैं, ऐसे लोगों को भी शहीद का दर्जा देना चाहिए। ऐसी हमारी अपेक्षा है, उम्मीद है, मांग है। बस शासन से और जो प्रशासक से हमारी विनंती है कि शहीद का दर्जा इन लोग को भी मिले, ऐसी विनंती करते हैं। जय जिजाऊ, जय श्रीराम। बल संघाच्या वतीने पुलवामा ते शहीद झालेल्या 40 जवानांना सोलापुरातील क्रांतीवीर 4 हुतात्म्यांच्या पुतळ्यासमोर आज श्रद्धांजली वाहण्यात आली। आत्ता समजलं मला की या शहीद जवानच्या बाबतीमध्ये देशाच्या सर्व सत्ताधार यांनी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेऊन पुलवामाच्या नावाने निवडणुका जिंकल्या आणि त्यानंतर त्यांचा विसर त्यांना झालं। हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। परंतु मी शासनाला, केंद्र शासनाला विशेष करून प्रधानमंत्री मोदीजींना आणि गृहमंत्री अमित शहाजींना विनंती करतो की आपण या शहीद जवानांना शहीद म्हणून जाहीर करा, घोषित करा। अशा प्रकारच्या निमित्तामुळे जागृती व्हावं म्हणून किंवा या लोकांना जनजागृती व्हावं आणि त्याचबरोबर यांना अजून शहीद मिळाल्याने हे लोकांना कळण्यासाठी एकूण यांना शहीद जाहीर करा अशा प्रकारच्या भावना या संस्थेने केल्या, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो। आणि परत एकदा शासनाला म्हणतो, जोपर्यंत शहीद दिलं जात नाही आता आम्ही आदरांजली वाहणार नाही। आम्ही आता आदरांजली वाहणार नाही आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यात उतरू अशा प्रकारचं घोषित करतो आणि शहीदांना परत एकदा श्रद्धांजली वाहून देऊन संपवतो। जय हिंद, जय भारत, जय हिंद। नमस्कार, मी संघाना सीताराम बिराजदार, अध्यक्ष एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर असोसिएशनचं सोलापूर अध्यक्ष। आज आपण ह्या ठिकाणी पुलवामा शहीद झालेल्या 40 जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी इथं एकत्रित आलेलो आहे। या जवानामध्ये मला एकच शब्द सर्वांना सांगायचं आहे की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारा जे आपण शहीद म्हणून ज्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहे, कागदामध्ये आम्हाला श्रद्धांजलीचं म्हणजे शहीदचा दर्जाच नाही आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा आपण ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसरना मी विनंती करतो की जे देशासाठी बलिदान दिलेलं आहे, जो मिलिटरीपेक्षा पॅरामिलिटरीचं जवान आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यानंतर पॅरामिलिटरी जवान आपला मिलिटरीपेक्षा जास्त जवानाचं शहीद झालेले आहे, तरीसुद्धा आपल्याला शहीदचा दर्जा नाही आहे। ज्या दिवशी हे जवान शहीद झाले होते त्या दिवशी प्रत्येक जणाकडून हे म्हणलं गेलं की जवान शहीद झाले, 40 जवान शहीद झाले। प्रधानमंत्री, गृहमंत्री, प्रत्येक नागरिकाकडून हे बोलण्यात आले की जवान शहीद झालेले आहे, पण शहीद नावासाठी झाले साहेब, कागदामध्ये काय शहीद नाही, आम्हाला शहीदचा दर्जा नाही आहे। हेच आपल्याला दुःख आहे। त्यामुळे जनजागृती करण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी ह्या जवानांना म्हणजे आठवण करतो, श्रद्धांजली वाहतो। त्यामुळे एवढंच बोलून मला 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।